विविध भारती पुणे ठळक बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रशिक्षण केंद्र पुण्यात होणार आहे. यासाठी जागेचा शोध सुरू आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकतीच पुण्यात येऊन बावधन, ताथवडे आणि वाघोली येथील जागांची पाहणी केल्याचं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेनं काल दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रासह इतर 4 राज्यांना उपयुक्त ठरेल. केंद्रशासित लडाखमध्ये आता वाहतूक पोलीस तंत्रज्ञानाचा वाढता वापर करत आहेत. इथल्या पोलिसांकडे ई-चलान यंत्र सोपवण्यात आली असून या यंत्राच्या मदतीनं पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पर्यटनाचा पुढील हंगाम सुरू होईपर्यंत या नव्या यंत्राचा वाहतूक पोलिसांना सराव होईल आणि कारभारात पारदर्शकताही येईल, असं लडाखचे वाहतूक पोलीस निरीक्षक महम्मद रफी गिरी यांनी सांगितलं. मुंबईत आजपासून आणखी 753 उपनगरी रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे मुंबईतल्या उपनगरी रेल्वे सेवेतल्या गाड्यांची संख्या आता 2773 इतकी होणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून दिली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतीसाठी दीर्घ आणि मध्यम मुदतीची कर्जे न देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफी घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करायचा नाही, असा आदेश सहकारी बँकेनं काढला आहे. जिल्हा बँकेनं हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुनील फराटे यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कोरोना योद्ध्यांमध्ये चित्रपट निर्माते दिग्दर्शक सुभाष घई, मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, नगरसेविका अलका केरकर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकारानं स्पंदन आर्ट्स या संस्थेनं आयोजित केला होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.